जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा पटकन कुकरमध्ये असा मसाले भात मी बनवत असते. हा भात बनवताना मी कोणताही कांदा लसूण न घालता हा भात बनवला आहे. भातात एक वाटण आपण घातले आणि वाटणामुळे भाताची चव एकदम झकास लागते. बरोबर आपण फोडणीतली अळूवडी सुद्धा केलेली आहे. आज आपण डिनरसाठी हलकी फुलकी अशी डिनर रेसिपी दाखवलेली आहे. ही थाळी म्हटलं तरी चालेल. तर सुरुवातीला मसाले भात बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहे. तर त्यासाठी मी 2 चमचे धने घेतलेत, 1 चमचा जिरे घेतले, 8 लवंग घेतलेत, 8 मिरी घेतलेत, थोडी दालचिनी घेतलेली आहे, 2 तमालपत्र घेतलेले आहे आणि इथं सुकं खोबरं आपण घेतलेलं आहे. तर मसाल्याच्या डब्यातले बेसिक मसाले असतात ते आपण वापरणार आहोत. आता पॅनमध्ये सुरुवातीला आपण हे सगळे मसाले थोडे ड्राय होईस्तोपर्यंत भाजून घेणार आहे. आता हे मसाले आपण खूप जास्त भाजणार नाही, थोडे फक्त गरम करून घेणार आहोत की त्यामध्ये क्रंच आला की त्याचे वाटण चांगलं होतं. त्यासाठी आपण फक्त भाजून घेणार आहोत. आता हे गरम मसाला छान भाजून झालेत तर थंड होण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये आता जे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे ते भाजून घेणार आहोत. सुकं खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत आपण भाजणार आहोत. त्यासाठी तेल वगैरे टाकायची गरज नाही, लगेच तेही पॅनमधनं आपण काढून घेतलेलं आहे. सुकं खोबरं आणि गरम मसाले थोडं थंड होऊन देणार आहोत आणि त्यानंतर वाटणार आहोत. आता आपण इथं तांदूळ पहिल्यांदा धुवून घेणार आहोत. त्यासाठी आपण 2 वाटी बासमती तांदूळ वापरणार आहे. जो बिर्याणी तांदूळ असतो, लांब तांदूळ असतो, तोच आपण वापरणार आहे. सुरुवातीला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2-3दा आणि मग त्यामध्ये पाणी घालून एक 15 ते 20 मिनटं आपण असंच ठेवणार आहोत. आता आपण वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मगाशी जे गरम मसाले भाजले होते ते थंड झालेत. खोबरंही छान थंड झालेलं आहे. मसाले आणि खोबरं सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. आता इथं वाटणामध्ये आपण कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठसुद्धा घालणार आहे. त्याची टेस्ट खूप छान येते. शिवाय इथं 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शिवाय मी कढीपत्त्याचे 2 काड्यासुद्धा घातलेल्या आहेत. आणि यामध्येच आपण एक अर्धा इंच आलं चिरून घालणार आहे. म्हणजे वाटणामध्ये आल्याची टेस्ट खूप छान येते. इथं आपण कांदा आणि लसूण घालणार नाही आहे, त्यामुळं आलं आपण थोडं जास्त घातलेलं आहे. वाटण तयार झाले, परंतु आता आपण एक कोशिंबीर करणार आहोत मसाले भाताबरोबर खाण्यासाठी. तर आपण मिक्स भाज्यांची कोशिंबीर करणार आहे. त्यासाठी आपण कांदा चिरून घेतला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि एक गाजर किसलेला आहे. त्याबरोबरच थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा आपण चिरून यामध्येच ॲड केलेली आहे आणि एक काकडीसुद्धा चिरून बारीक घेतलेली आहे. तर या सगळ्या चिरलेल्या भाज्या आपण एका मोठ्या बाऊलमध्ये घेणार आहोत. या भाज्या चमच्यानं मिक्स करण्यापेक्षा मी अशा बाऊलमध्येच अशा वरखाली करून घेत आहे की जेणेकरून सगळ्या भाज्या मिक्स झाल्या पाहिजेत. आपण दही छान फेटून घेणार आहे. अर्धा कप दही घेतलेलं आहे आपण इथं. या भाज्यांमध्ये फक्त हे फेटलेलं दही, चवीपुरती साखर आणि मीठ घालायचं आहे. हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे. यामध्ये तुम्हाला वाटलं तर वरून मोहरीची फोडणी दिली तरी चालू शकते. साधी सोपी कोशिंबीर तयार आहे. तसंच आमच्या घरी नवीन कुकर आणला आहे. तर नवीन कुकरमध्ये लगेच मसाले भात तयार करावा म्हटलं. बायकांना नवीन वस्तू आणली की ती कधी वापरते असं झालेलं असतं. त्यामुळे पटकन त्याच दिवशी मी कुकर वापरायला घेतला. त्यामध्ये आपण 3-4 पळी तेल घातलेलं आहे, 2 चमचे तूप घातले, जिरं घातलेलं आहे फोडणीसाठी आणि कढीपत्त्याची पानं आणि हिंगसुद्धा घातलेलं आहे. अर्धा चमचा हळदसुद्धा आपण यामध्ये घातलेली आहे. थोडी परतली की आपण यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आपण घालणार आहोत. वाटण एकदम छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तोपर्यंत आपण 2 टमाटे घेणार आहोत, ते चिरून घेणार आहोत. हे तुम्ही वाटणात घातले तरी चालू शकतात, परंतु मी कलर छान दिसायसाठी इथं चिरून घेतलेले आहेत 2 टोमॅटो. आपल्या मसाल्याचा वास अगदी घरभर छान पसरलेला आहे. मस्त असा वास येतोय, त्यामुळेच आत्ताच समजते की भात लय भारी होणार आहे म्हणून. आमच्याकडं आठवड्यातनं 2दा तरी मसाले भात नक्कीच होतो. मला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले भात करायला खूप आवडतात. त्यामुळे बऱ्याच वेळा मी मसाले भात वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करत असते. आता मसाल्यामध्ये आपण चिरलेले टोमॅटो घातलेले आहेत. लाल मिरची पावडर घालणार आहोत यामध्ये आणि यामध्येच आपण गोडा मसाला 1 चमचाभर घातलेला आहे. एकदम छान भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये भाज्या घालणार आहोत. भाज्यांच्यामध्ये मी फक्त इथं तोंडली घेतलेली आहेत आणि आपण वाटाणा घेतलेला आहे. 1 वाटीभर वाटाणा आहे. हा फ्रोझन मटार मी घेतलेला आहे आणि बाजारातून आपण तोंडली आणलेली आहे. तोंडली माझी थोडीशी जून लागली मला. कोवळी तोंडली मिळाली तर अजून भाताची टेस्ट छान लागते. त्या मसाल्याबरोबर भाज्या आपण छान परतून घेतल्यानंतर जो तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे तो यामध्ये घालणार आहोत. हा तांदूळ अगदी हलक्या हातानं आपण या मसाल्यांच्या बरोबर परतून घेणार आहोत. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे. इथे 1 चमचाभर मीठ इथं घातलेलं आहे मी.
तुम्हाला जितकं मीठ लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही मीठ घालू शकता. आता यामध्ये भात शिजण्यासाठी आपण पाणी घालणार आहोत. 2 वाटी तांदूळ असेल तर 4 वाटी पाणी घालावं लागतं. यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळणार आहोत भात मोकळा होण्यासाठी. कुकरमध्ये भात करतोय तर बऱ्याच वेळेला भात चिकट होतो, यासाठी अर्धा लिंबू आपण त्यामध्ये पिळणार आहोत. आता कुकरला झाकण लावून याला 2 शिट्ट्या देऊन घेणार आहोत आपण. भाताची टेस्ट खूप सुंदर लागते, स्वादिष्ट लागते. ज्या पद्धतीने स्वामींच्या मंदिरात प्रसादासाठी जो भात मिळतो त्या पद्धतीचा हा भात टेस्टी लागतो. कुकरला शिट्ट्या होते तोपर्यंत आपण पटकन अळूच्या वडीला फोडणी देऊन घेणार आहे. पॅनमध्ये 2 ते 3 पळी तेल घेतलेले आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी छान फुटून द्यायची फोडणीसाठी. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची छान. तीही छान चटचटली की आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत. 2 मिनटं फोडणी परतली की त्यामध्ये आपण वड्या घालणार आहोत आणि वड्या या फोडणीमध्ये छान खमंग आपण भाजून घेणार आहोत. या वड्या आपण वाफवलेल्या आहेत, या आपण तळून घेतलेल्या नाहीत. या फोडणीमध्ये छान आपण थोडे क्रिस्पी होईपर्यंत परतून घेणार आहोत. मला जर आळू वड्यांची ही रेसिपी पाहिजे असेल तर आळूची वडी असं कमेंटमध्ये नक्की टाका. मी लगेच आळूच्या वडीची रेसिपी नक्की टाकीन. वड्या आपण शॅलो फ्राय करून थोड्या क्रिस्पी करणार आहोत आणि यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. इथं मी लाल तिखट घातलेला 1 चमचाभर. एक अर्धा चमचा आपण इथं गोडा मसाला घालणार आहोत. गोडा मसाल्यामुळं एक चटपटीतपणा लागतो या वडीला, खूप छान टेस्ट येते आणि चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं यामध्ये. शेवटी सगळ्यात वड्या छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पांढरे तीळ घालणार आहोत. मी वडी करताना सुद्धा पांढरे तीळ आतमध्ये घातले होते, परंतु ह्या वरून घातलेल्या पांढऱ्या तिळाचा क्रंचीपणा खूप छान टेस्टी लागतो. त्या परतलेल्या वड्या आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि वरून थोडं गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. मस्त अशी भन्नाट चवीची आळूची वडी आपली तयार झाली आहे. तोपर्यंत कुकरला शिट्ट्यासुद्धा झाल्या. आता कुकर थंड झाला आहे तर आता मी थोडं त्यातली वाफ काढून आपण कुकर उघडूया. कुकर एकदम गरम असल्यामुळं सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की यामध्ये पाणी राहिले, परंतु पाणी राहिलेलं नाही. एकदम छान असा भात शिजलेला आहे. एकदम मऊसूद असा भात झालेला आहे. डिनरसाठी बनवलेली आपली मिनी थाळी तयार झाली आहे. सुरुवातीला आपला हा स्वादिष्ट मसाले भात आपण सर्व करूया. खूप छान चवीला लागतो. नक्की ट्राय करून पहा आणि श्रावण महिना आहे, जे कांदा लसूण खात नाहीत त्यांनी हा रेसिपी नक्की ट्राय करून पाहावी. कांदा लसूण विरहित मसाले भाताची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओ सेव्ह करा आणि नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण मिनी थाळीची रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. परत भेटू अशाच काही नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.